राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत संजय शिरसाट याच्यावर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। एका विवाहित महिलेने हे गंभीर आरोप केलेले आहेत। सिद्धांत शिरसाट जे आहेत त्यांनी माझा मानसिक छळ केला, शारीरिक छळ केलेला आहे, फसवणूक केली, हुंडा तसंच धमकी या प्रकरणांअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा प्रकारची नोटीस जी आहे ती ऍडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्या मार्फत जी आहे ती यांना सिद्धांत शिरसाट यांना बजावण्यात आलेली आहे। आणि त्यामुळे एका विवाहितेकडून गंभीर आरोप झाल्यामुळे आता हे प्रकरण जे आहे ते चर्चेला जात आहे। मोठ्या प्रमाणात या प्रकरणाची चर्चा केली जाते। नेमकं काय आहे हे प्रकरण ते जाणून घेऊया। या विवाहित महिलेने जो काही दावा केलेला आहे तिच्यानुसार 2018ला तिची सोशल मीडियाच्या माध्यमातून सिद्धांत शिरसाट यांच्यासोबत ओळख झालेली होती। जे मैत्रीच त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती त्या मैत्रीचं रूपांतरण प्रेमात झालं आणि त्यानंतर त्या चेंबूर मधल्या एका फ्लॅटमध्ये ते दोघं प्रत्यक्ष भेटले। त्यानंतर त्यांच्यामध्ये वारंवार तिथे शारीरिक संबंधही झाले। त्यानंतर सिद्धांत शिरसाट यांनी या महिलेकडे लग्न करण्याचा तगादा लावला, परंतु ही महिला आधीच विवाहित असल्यानं तिनं नकार दिला। परंतु सातत्यानं सिद्धांत शिरसाट यांच्याकडून धमक्या येऊ लागल्या, मी आत्महत्या करेन तू जर का माझ्याशी लग्न केलं नाहीस तर, अशा प्रकारचं भावनिक आवाहन जे आहे ते सिद्धांत शिरसाट यांच्याकडून वारंवार केलं जाऊ लागलं आणि त्यामुळेच या भावनिक आवाहनाला बळी पडून या महिलेनं त्यांच्याशी विवाह केला असा दावा या महिलेकडून केला जातोय। तसंच तिने हे सांगितलेलं आहे की 14 जानेवारी 2022ला आम्ही दोघांनी बौद्ध पद्धतीने विवाह केला, त्या संबंधातले सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, बौद्ध पद्धतीने जे काही लग्न झालं त्या संदर्भातले फोटो माझ्याजवळ आहेत असाही दावा या महिलेकडून करण्यात आलेला आहे। एवढ्यावरच न थांबता या महिलेने हेही सांगितलेलं आहे की या सगळ्या संबंधांमध्ये मी गर्भधारणही केलेलं होतं, परंतु माझ्यावर दबाव टाकत आणि माझा छळ करत माझा गर्भपात करण्यात आला सिद्धांत यांच्याकडून असा दावा देखील, असा मोठा आरोप देखील या महिलेकडून करण्यात आलेला आहे। तिने हेही सांगितलेलं आहे की जेव्हा आमचं हे बौद्ध पद्धतीने लग्न झालं त्यानंतर मात्र सिद्धांत यांचं वर्तन बदलायला लागलं। त्यांनी मला छत्रपती संभाजीनगर या त्यांच्या घरी नांदवायला नेण्यासाठी नकार दिला, ते मला तिथे घेऊनच जात नव्हते। त्यांनी मला सांगितलं की जो चेंबूरचा फ्लॅट आहे तिथेच तू राहा, तिथेच तू तुझं कुटुंब मांड, अशा प्रकारचे जे धमकी आहेत ती सिद्धांत यांच्याकडून देण्यात आली। त्यांचं वर्तन जे आहे ते पूर्णपणे या लग्नानंतर बदललं आणि त्यांचे अनेक जे संबंध आहेत, अनेक महिलांसोबतचे जे संबंध आहेत ते बाहेर आल्यानंतर त्यांनी मला धमक्या द्यायला सुरुवात केली, अशा प्रकारचे आरोप या महिलेकडून केले गेलेले आहेत। तसंच तिने हेही सांगितलेलं आहे की 2024ला 20 डिसेंबर 2024ला शाहूनगर पोलीस ठाण्यामध्ये मी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात सिद्धांत शिरसाट यांच्या संदर्भात गुन्हा दाखल केलेला होता, तक्रार दाखल केलेली होती, परंतु त्याचे वडील जे आहेत ते मंत्री असल्यामुळे कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही। हे प्रकरण दाबण्यात आलेलं आहे आणि तसंच मला वारंवार धमक्या दिल्या गेल्या, जर मी त्यांच्या विरोधात बोलले, पोलिसांत गेले तर माझं कुटुंब संपवलं जाईल, गुंडांकडून माझं कुटुंब संपवण्यात येईल, अशा प्रकारच्या धमक्या सिद्धांत शिरसाट यांनी मला दिल्या। तसंच आत्महत्या करण्याच्याही धमक्या त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आहेत। तसंच त्यांनी हेही सांगितलेलं आहे की थोड्याच काही दिवसांमध्ये माझे वडील मंत्री होणार आहेत। तसंच संजय शिरसाट हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हात आहेत, अशा प्रकारचा जो दावा आहे तो देखील सिद्धांत शिरसाट यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे एका मंत्र्याच्या मुलावर इतके गंभीर आरोप झाल्यामुळे आता या प्रकरणाला काय वळण येतं, यामध्ये काय नवीन खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशाच प्रकारच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।